नागपूरमध्ये जीवघेणा नायलॉन मांजाच्या विक्रीवर कळमना पोलिसांची थेट घाव घातला आहे। 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मेमन कॉलनी परिसरात शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा खुलेआम विकला जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर जकात बिल्डिंग येथे तात्काळ छापा टाकत पोलिसांनी एक आरोपी रंगेहात पकडला। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव हारिस इरफान फकीरा, वय 19 वर्षे असून त्याच्याकडून मोनोकाइट फायटर लेबल असलेला तब्बल 40 चक्क्या नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत सुमारे 80,000 रुपये आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कृत्यामुळे आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही ठोस कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नायलॉन मांजा विक्री व वापरावर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। तपास पथकासह कळमना गाव हद्दीमध्ये आम्ही पेट्रोलिंग करत होतो। पेट्रोलिंग दरम्यान तपास पथकातील अंमलदार नितीन मिश्रा यांना त्यांच्या गोपनीय खबरीने माहिती दिली की मेमन कॉलनी जकात बिल्डिंग येथे एक इसम प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करत आहे। नमूद माहितीवर कारवाई करण्यासाठी छापा कारवाई केली असता मेमन कॉलनी जकात बिल्डिंग येथे एक इसम उभा असलेला दिसून आला आणि त्याच्याजवळ एक प्लास्टिकचे पोते होते। नमूद व्यक्तीची व प्लास्टिक पोत्याची झडती घेतली असता इसम नामे हारिस इरफान फकीरा, वय 20 वर्ष, राहणार मेमन कॉलनी जकात बिल्डिंग कामठी रोड याच्या ताब्यातील प्लास्टिकच्या बोरीमध्ये एकूण 40 कोन नायलॉन मांजा मोनोकाइट फायटर लेबल असलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा मिळून आलेला आहे। एकूण 80,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे। नमूद आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125, 223 सह कलम पर्यावरण संरक्षण अधिनियम 515 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे।